मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण नाना बाजीराव कॉलनी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी एक साईबाबाचं मंदिर आहे. ॲक्च्युली तो निवासस्थानामध्येच आहे. डॉक्टर राजपूत यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी एक वर्धापन दिन साजरा होत आहे. नक्की कितवा वर्धापन दिन आहे आणि नक्की काय कार्यक्रम होते याबाबतची आपण लवकरच माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी वर्धापन दिन होता, कितवा होता आणि आपण याबद्दल काय सांगाल? ओम साईराम. डॉक्टर किरण राजपूत. तळेगावमध्ये बाजीराव कॉलनी येथे आपण ज्या वर्षी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली त्यानंतर आपण चालाबाजाप्रमाणे दरवर्षी हा साईबाबांचा उत्सव साजरा करत असतो. ह्या वर्षी हा 26वा वर्धापन दिन होता साईबाबांचा. बरं, काय काय कार्यक्रम होते आज? त्यामुळे काय केलं आपण, सकाळी आपली महापूजा असते, त्याच्यानंतर आपण भजनाचा वगैरे कार्यक्रम असतो, महाप्रसाद ठेवला आहे, त्याच्यानंतर कीर्तन असतं संध्याकाळी. असा चालाबाजाप्रमाणे आपण दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करत असतो. बरं, साधारण किती भाविकांनी दर्शन घेतले? दरवर्षी भाविकांमध्ये वर्षानुवर्ष वाढत होत चालले आहे. आज 300 ते 500 लोकांनी याचा महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. आपल्यासोबत गुरुजी आहेत, आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. गुरुजी नमस्कार. या ठिकाणी कोणते कोणते कार्यक्रम झाले? सकाळी आज चांगला अभिषेक झाला, रुद्राभिषेक झाला, अभिषेक अभिषेक झाला, ताम्राभिषेक झाला. यावेळी आंब्याचं सीझन असतो, महिन्यात वैशाख महिना. आज वैशाख महिना शुक्ल पक्ष भानू सप्तमीचा हा दरवर्षी तिथीप्रमाणे ते उत्सव गेले 25 वर्ष साजरा होत आहे. मागचं रौप्य महोत्सव 25 ते आणि आजचं हे वर्ष आहे 26वं वर्ष आहे. दरवर्षी सालाप्रमाणे महाराजांचा अभिषेक होतो, साईबाबांचा अभिषेक होतो. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम 12:30 वाजता आरती असते. दुपारी आरती झाली महाप्रसाद चालू होतो. दुपारपर्यंतच्या महाप्रसाद असतो. त्यानंतर संध्याकाळी पण कीर्तनाचा असा कार्यक्रम आहे. परंतु दिवसेंदिवस भक्तगणांची रीग वाढत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत डॉक्टरांनी किंवा त्यांच्या बाबांनी कधी बोर्ड कुठला असा फ्लेक्स लावला नाही, पहिलाच लावला. परंतु दरवर्षी येणारा जो भक्तांचा ओघ आहे तो वाढत आहे. आणि दुसरी गोष्ट की न सांगता पर्सनल जरी प्रायव्हेट जरी वास्तू असली आणि मंदिर असलं तरी भक्तांचे भरपूर अनुभव आहेत. साईबाबांची भक्तांना भरपूर अनुभव आलेले आहेत. त्यामुळे दर न चुकता दर गुरुवारी किंवा दररोज सकाळी संध्याकाळी येणारे सुद्धा आहेत. आणि अशी पण आहे भक्तगण की ते सेवा करून जातात. कोण मांडवाची सेवा करते, कोण भजनाची सेवा करते, कोण प्रसादाची सेवा करते. म्हणजे दिवसेंदिवस बाबांचा महिमा वाढत आहे. आणि राजपूत कुटुंबीय नेहमी सगळ्यांना सहकार्य करतं. कुठलाही दोजाभाव नाही. इथं अमीर येऊ गरीब येऊ कुणी येऊ सगळ्यांना समानमध्ये अगदी प्रसाद दिला जातो. सगळ्यांचा मान सन्मान ठेवला जातो आणि भक्तांची गिरी वाढत आहे. बाबांचा आशीर्वाद कायम यांच्या कुटुंबावर असाच राहील. आणि आपल्या जे बघणारे दर्शक आहेत त्यांना त्यांच्यावर सुद्धा साईबाबांचा प्रसाद असाच बसतो. ओम श्री साई. सर नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी उदय परदेशी. बरं, या ठिकाणी 26वा वर्धापन दिन साईबाबांचा साजरा झालेला आहे. आपण काय सांगाल याबाबत? दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राजपूत परिवारांनी साईबाबांचा 26वा वर्धापन दिन हा साजरा केला. याला सालाबादप्रमाणे दरवर्षी येणारे भाविक हे अत्यंत श्रद्धेने येत असतात आणि त्यांची संख्या वाढत असते. यावर्षी देखील हा कार्यक्रम अत्यंत सुंदररित्या त्यांनी अरेंजमेंट केलेली होती आणि प्रत्येक भाविकाने या कार्यक्रमाचा असा लाभ घेतलेला आहे. त्यांनी ठेवलेला महाप्रसाद असं करत करत जवळजवळ 200 ते 250 लोकांनी या प्रसादाचा लाभ घेतला व अत्यंत चांगलं नियोजन राजपूत परिवारांनी यावर्षी देखील केलेलं होतं. धन्यवाद. जय साईराम. सर नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी दिलीप सिंग परदेशी, सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टर, वडगाव मावळ येथे राहतो. बरं, या ठिकाणी माझे मावस भाऊ रतन सिंग राजपूत ते सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टर आहेत. बरं, त्यांचा मुलगा डॉक्टर किरण हा त्या डॉक्टर व्यवसाय करत असतो. गेले अनेक वर्ष ते श्रद्धा याच्या काळी ते साईबाबांचं छोटंसं मंदिर बांधून त्याची सेवा करण्याचं काम करतात. आणि आज 26वा वर्धापन दिन त्यांनी साईबाबांचा साजरा केलेला आहे. दरवर्षी नवीन नवीन आणि नेहमी येणारे लोक येतात. जेवढे जास्त लोक भाविक येतील तेवढे या कार्यक्रमाला शोभा येत असते. आणि आम्ही एकत्र कुटुंबातले अनेक लोक या निमित्ताने आम्ही सांगली, सातारा, वडगाव, पुणे इथून या ठिकाणी येऊन एकमेकाशी संपर्क साधला जातो. आणि साईबाबांची जी शिकवण आहे, श्रद्धा आणि सबुरी,
या श्रद्धा आणि सबोरीची शिकवण या इथल्या भक्तांनी ते अनुकरण करावी अशी मनोभाव आमच्या मनामध्ये इच्छा असते. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य आणि प्रत्येकाची भरभराट हो, प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हावत अशी मी साईबाबा चरणी विनंती करतो आणि मी 2 आपले शब्द संपवतो. ओम साई. मॅडम नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी 26वा वर्धापन दिन होता, तर आपण काय सांगाल, आपली ओळख सांगावी. माझं नाव शीतल रतनसिंग राजपूत, माहेरचं नाव, आणि माझ्या सासरचं नाव शीतल गणेश राजपूत. गेली 25 वर्ष आम्ही आमचं साईबाबांचं छोटंसं मंदिर बांधून 25 वर्ष पूर्ण झाली. मागच्या वर्षी 25वा वर्धापन दिन आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा केला. 25वा वर्धापन दिन असल्यामुळे आम्ही मागच्या वर्षी खूप मोठं आयोजन केलेलं होतं. सकाळी 5:30 वाजता आम्ही पालखी आमच्या कॉलनीतून साईबाबांची पालखी फिरवली. त्यानंतर भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला. मागच्या वर्षी महाप्रसादाचा खूप मोठ्या संख्येने लाभ घेतला. आणि याही वर्षी म्हणजे आम्हाला असं वाटलं नव्हतं, मे महिना आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, तर आम्हाला असं वाटलं नाही, पण आमच्या नियोजनापेक्षा अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. आणि दरवर्षी माझे काका म्हणाले की सांगली, सातारा, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणाहून आमचे नातेवाईक येत असतात. त्यानिमित्ताने आमच्या भेटी होतात आणि साईबाबांची सेवा करण्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद मिळतो. बरं, तर यावर्षी 26वा होता. यावर्षी साधारण किती भाविक आले होते आणि नक्की काय काय कार्यक्रम होते आज? 300 ते 400 भाविक आले होते. आणि सकाळी आपण साईबाबांचं अभिषेक घेतला, त्याच्यानंतर अभिषेक झाला, त्याच्यानंतर आपण भजनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. मॅडम नमस्कार. नमस्ते. ओळख सांगावी आपली. मी सौ संगीता रतनसिंग राजपूत. बरं, काय सांगाल आपण आता? साईबाबांबद्दल म्हटलं तर साईबाबा श्रद्धा सबुरी म्हणून ओळखले जातात. पण बाबांबद्दल हे करायचं तर आम्ही जेव्हा तळेगावला ठाण्यावरून आलो, माझे मिस्टर पोलीस इन्स्पेक्टर, तर आम्हाला असं वाटलं की मुलगा आपला साईबाबांचे सगळेच आपण भक्त आहे, तर आपण एक छोटं साईबाबांचं मंदिर आपल्या जागेत उभारू. तर त्याच्यामुळे मी नुसतं घरात विचार केला, पण घरातल्या सर्व जणांची संमती असल्यामुळे का नाही अगदी आनंदाने आम्ही मूर्ती प्रतिष्ठापनेचा दिवस साजरा हे केला. आणि आता हा गेल्या वर्षी 25वा वर्धापन दिन झाला, तर तेव्हा आम्ही पालखी सोहळा केला, सकाळी दत्तयाग केला आणि साईबाबा चरित्र थोडंसं कीर्तन केलं, भजन केलं आणि महाप्रसादाचा लाभ दिला सर्वांना. आणि आम्हाला आनंद वाटतो सर्वांना हे असं सगळं महाप्रसाद किंवा गरजू असो किंवा हे असो, भक्तांना सर्वांना महाप्रसाद अन्नदान करण्याचा एक योग येतो. आणि सर्वजण असाच आनंद आणि आम्ही साईबाबांचा दरवर्षी उत्सव साजरा करतो. धन्यवाद. ओम साईराम.